जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 30 जूनचं प्रवचन. ऐसा करावा काही नेम, जेणे जोडेल आत्माराम. ऐसा करावा काही नेम, जेणे जोडेल आत्माराम. नेम असावा शाश्वताचा, जेणे राम कृपा करील असाचा. नेम असावा वाचा मन, जेणे संतुष्ट होईल रघुनंदन. कर्तव्यात गुंतवावे शरीर, जेणे संतोषे रघुवीर. सतीला नसे दुजे दैवत जाण, तिला पती एकच प्रमाण. न पहावे त्याचे दोष गुण, आपले कर्तव्य करावे जतन. पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी, वंदिताती संत महामुनी. पती आज्ञा प्रमाण, हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण. न बोलावे उणे पुरे, जे परमात्म्यास न आवडले खरे. संतती व संपत्ती, भगवत कृपेने ज्याची प्राप्ती. त्याचे करावे रक्षण, पण न गुंतू द्यावे मन. त्याचे करावे रक्षण, पण गुंतू न द्यावे मन. जे आवडेल पतीला पाही, तो आपला धर्म राही. मनाने करावे भगवंताचे स्मरण, जेणे चुकेल जन्म मरण. अखंड राखावे समाधान, चुकोन द्यावे अनुसंधान. काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात. प्रपंचात राखावी खबरदारी, मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता, न करावी कशाची चिंता. मुखी असावे नामस्मरण, हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव. शुद्ध राखावे आचरण, पवित्रतम अंतःकरण. मुखाने भगवंताचे स्मरण, त्यावर कृपा करील रघुनंदन. हा ठेवावा विश्वास, अनुभव येईल नक्की खास. पतीस करावे एकदा तरी नमन, राम रूप जाणून. त्याचे जाणावे मनोगत, तैसे वर्तणे हे आपले हित. ऐसा नेम ज्याचे घरी, राम उभा आहे त्याचे दारी. आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणास विनमुख न पाठवावे. राम करता हा ठेवा भाव, कमीपणाला नाही ठाव. सर्वांचे उगमस्थान एक, हे धरावे चित्ती. त्याला नाही कशाची भीती. रामा विण पहावे जग, समाधानाची खूण हीच सत्य. जे जे काही यावे, ते रामापासून आले, हा ठेवावा भाव. साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा, अंतरी रघुनाथ भजावा. देहाची गती प्रारब्धाचे हाती, ऐसी शास्त्रे सांगाती. परी न येई हे चित्ती, एकच जगती माझा रघुपती. मुखाने घ्यावे राम नाम, हृदयी परमात्म्याचे प्रेम. याहून दुजान करावा विचार, हा ठेवावा निर्धार. चातुर्मासात करावी सुरुवात, अखंड चालवावा हा हेत. थोडा नेम सांगतो काही, तो करून या पाही. घ्यावे भगवंताचे नाम, खात पीत करीत असता काम. होईल तेवढे करावे जतन, परमात्मा पुरे करील हे जाणावे. सर्वास सांगावे आशीर्वाद, सर्वांनी जोडावा भगवंत. मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दूर कधी न राही. काव्यात्मक प्रवचन है और इसमें कहा गया है कि पति की आज्ञा और पति का सम्मान घर में करना चाहिए. ये उस समय की बात है, बहुत सालों पहले, जबकि घर का जो कर्ता पुरुष होता था वो भगवान के समान सभी का ध्यान रखता था और सभी से प्यार करता था और स्त्री का सम्मान होता था घर में. तो ऐसे इंसान में ही भगवान बसता है ऐसे सोचकर उसके पत्नी ने उसका उसी भाव से, जैसे हम लोग राम को ही देख रहे हैं, उसी भाव से आदर सम्मान करना चाहिए, ऐसा इसमें लिखा है. बहुत सी बातें प्रवचन की इस
आज के समय में रिलेवेंट नहीं है, लेकिन एक हमारा संदेश है वो कायम है, वो है कि भगवान का नामस्मरण करना है और हमारे शरीर को हमारे संसार के कर्तव्यों में लगाना है, और लेकिन हमारे मन को किसी में भी ज़्यादा व्याप्त नहीं करना है। हमारे मन ने हमेशा भगवान की तरफ ही हमारा ध्यान रहना चाहिए। आप जो भी खाना खा रहे हो, काम कर रहे हो, हर चीज़ में चित्त में आपके राम नाम होना चाहिए। तो ये करते करते हम लोग भगवत प्राप्ति की तरफ अग्रसर होने चाहिए। तो नामस्मरण कीजिए, खुश रहिए। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। जय श्री राम।